शिवसेना नेता संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस में अजीत पवार, भाजपा और चुनाव आयोग पर तीखे आरोप लगाए हैं। संजय राउत का कहना है कि चुनाव में पैसे और दबाव का खेल चल रहा है, जिससे उम्मीदवारों को जबरदस्ती नाम वापसी लेने पर मजबूर किया जा रहा है। उन्होंने भाजपा पर हमला करते हुए कहा कि पार्टी एक वॉशिंग मशीन है और अमित शाह वॉशिंग पाउडर है। साथ ही संजय राउत ने बिन विरोध चुनाव को भी लोकतंत्र के लिए खतरा बताया है और चुनाव आयोग पर सरकार का नौकर बनने का आरोप लगाया। संजय राउत ने वर्ली और कल्याण में बगावती उम्मीदवारों, मन से शिवसेना संयुक्त मुलाकात और राज्य में पुलिस कार्यप्रणाली पर भी टिप्पणी की है। आगे उन्होंने कहा कि लोकतंत्र में पैसे की राजनीति और दबाव का प्रभाव पड़ रहा है। नाही, हा प्रश्न फक्त अजित पवारांना पडला असं नाही आहे। हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। किंबहुना देशातल्या राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे की त्या जो आरोप प्रधानमंत्र्यांनी केला त्याचं पुढे काय झालं। अजित पवार यांच्यावरती जो आरोप केला 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचा, तो आम्ही केला नाही। गाडीवर पुराव्यांची घोषणा आम्ही केली नाही। भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत किंवा त्यांचा जो कार्यक्रम होता, मेळावा होता, अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले। त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे। श्वेतपत्रिकेत भ्रष्टाचाराच्या, काँग्रेसनं केलेल्या भ्रष्टाचाराच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता। म्हणजे देशातला सगळ्यात मोठा संरक्षण खात्यातला घोटाळा असा त्यांचा संदर्भ होता आणि ज्यांच्यावरती आरोप त्यांनी केला ते अशोक चव्हाण पुढल्या 72 तासामध्ये भारतीय जनता पक्षात वाजत गाजत आले। त्याच्यामुळे अशोक चव्हाणांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की आदर्श घोटाळ्याचं जे प्रधानमंत्र्यांनी किंवा सरकारनं जी श्वेतपत्रिका काढली त्याचं काय झालं। असे अनेक प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न विचारता येतील भारतीय जनता पक्षाला। भारतीय जनता पक्षाचा चेहरा वेगळा, मुखवटा वेगळा आहे। हे मुखवट्यावर चाललेलं सरकार आहे। अनेक भ्रष्टाचार, मोठे मोठे भ्रष्टाचार हे भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतलेले आहे। भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे आणि अमित शाह वॉशिंग पावडर आहे। बरं का, अमित शाह ही वॉशिंग पावडर आहे। वॉशिंग मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाची वॉशिंग पावडरात टाकायचे का सगळं स्वच्छ होतं। अजित पवारही तसेच झालेले आहेत, अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत। असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये। महापालिका निवडणुकांमध्ये महायुती। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, मुंबई।